नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे बुधवार दिनांक 3 जून 2026। मित्रांनो, आज मान्सून पूर्व पाऊस जोरदार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये आज पावसाचा जोर वाढणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय व तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय की नाही ते आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 3 जून 2026। मित्रांनो, आज जर या ठिकाणी आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये व मराठवाड्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच नाशिक असेल, खानदेश असेल या भागामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकताय। सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच या ठिकाणी पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये आपला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर रात्री 6च्या दरम्यान पाहायला मिळते। या ठिकाणी विटा, वडूज, कराड तसेच बारामती, इंदापूर, दौंड, फलटण, करमाळा, जामखेड, इंदापूर तसेच शिरूर, मंचर, जुन्नर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर रात्री पाहायला मिळतोय। तर कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, चिपळूण, गोरेगाव, सावंतवाडी, खोपोली या भागामध्ये, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। खास करून मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस देखील काही भागामध्ये पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, या ठिकाणी जर मराठवाड्यामध्ये पाहिलं तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, लातूर असेल, केज, परळी, बीड या ठिकाणी, धाराशिव या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। चौसाळा, केज, कळंब, भूम, परांडा, वाशी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मित्रांनो आपल्याला काही प्रमाणात हलक्या ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। या ठिकाणी माजलगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी नांदेड, परभणी असेल या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त करून पावसाचा जोर आज वाढलेला पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसंच विदर्भामध्ये जर पाहिलं या ठिकाणी तर विदर्भामध्ये यवतमाळ, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये हवामान ढगाळ आहे। हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। या ठिकाणी पुसद व या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। परंतु मित्रांनो, विदर्भामध्ये अजून देखील पावसाचा जोर वाढलेला नाही। काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। या भागामध्ये मनमाड असेल, नाशिक, निफाड, सिन्नर, इगतपुरी या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर रात्री पाहायला मिळते। तसेच मालेगाव, धुळे, साक्री या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर रात्री पाहायला मिळत आहे। मित्रांनो, एकंदरीत जर आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर तसेच नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।